नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे व्ही एल पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जी केचे 10 प्रश्न जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि शेवटला एक प्रश्न दिलेला आहे 11वा, त्याच्या प्रश्न उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? ऑप्शन आहेत ए ॲक्स्ट्रॉम, बी ओहम, सी कुलोम, डी एम्पियर. तर विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी एम्पियर. एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 2 आहे, रोजगार हमी योजनेचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन आहेत ए व्ही स पागे, बी यशवंतराव चव्हाण, सी डॉक्टर पाटील, डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर रोजगार हमी योजनेचे जनक कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए व्ही स पागे. व्ही स पागे यांना रोजगार हमी योजनेचे जनक म्हणतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? ऑप्शन आहेत ए शाहू महाराज, बी ईश्वरचंद्र, सी महर्षी कर्वे, डी महात्मा फुले. तर महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी महात्मा फुले. महात्मा फुले यांनी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की कुठे सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 4 आहे, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन आहेत ए दिल्ली, बी बीजिंग, सी लिओन, डी न्यूयॉर्क. तर इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी लिओन. लिओन येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. लास्टला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचे किती प्रश्न बरोबर आले. प्रश्न क्रमांक 5 आहे, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? ऑप्शन आहेत ए सुधारक, बी दर्पण, सी केसरी, डी मराठा. तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी दर्पण. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6 आहे, आरबीआयचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? आरबीआयचे मुख्यालय कोणत्या शहरात आहेत? ऑप्शन आहेत ए कोलकाता, बी चेन्नई, सी मुंबई, डी दिल्ली. तर आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी मुंबई. मुंबईमध्ये आरबीआयचे मुख्यालय आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7 आहे, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? ऑप्शन आहेत ए मौलाना अबुल कलाम आझाद, बी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी सी एच बाबा. तर स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? ऑप्शन आहेत ए विधान परिषद, बी विधानसभा, सी लोकसभा, डी राज्यसभा. तर संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी राज्यसभा. राज्यसभाला संसदेचे वरिष्ठ सभागृह असे म्हणतात. तुम्ही लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, राज्यपाल यांना कोण शपथ देतो? ऑप्शन आहेत ए सरन्यायाधीश, बी राष्ट्रपती, सी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, डी उपराष्ट्रपती. तर राज्यपालाला कोण शपथ देतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालाला शपथ देत असतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? ऑप्शन आहेत ए धोंडो केशव कर्वे, बी पु ल देशपांडे, सी वि स खांडेकर, डी यापैकी नाही. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्रातील पहिले भारतरत्न पुरस्कार मिळवणारे व्यक्ती आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए.
नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी बँगलोर, सी सिकंदराबाद, डी चेन्नई. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते नक्कीच सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.